ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा. आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. देव
संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजन सवे भेटी नहु अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे चिने भले संत संगठने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिरामनंदधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजं नरतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमवानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगल भवन अमंगलहारी धरो सुदर्शनक अजल बिहारी सिया राममय सबज गजानी करहु प्रणाम जोडी जुगपाणी जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची नमस्कार आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम तुकाराम आवडते मना देवा पुरवावी वासना आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र जलतीर्थ पुण्य पावन या अमृतवाहिनी इंद्रायणीच्या किनाऱ्यावर असलेले श्री क्षेत्र देहू अशा या पुण्यभूमी देहू क्षेत्रामध्ये प्रगट झालेले महाविष्णूचे अवतार वैराग्याचे मुकुटमणी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चारचरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय श्री परमात्म्याकडे मागणी करतात. भगवंताकडे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या मनातील आवड व्यक्त केलेली आहे. आपल्या अंतःकरणातली वासना श्री भगवंताला तुकोबाराय सांगतात. असा हा अत्यंत चिंतनीय अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. माझ्याकडे बघा तुम्ही सगळं आणि आतमध्ये तुम्ही बोलतात त्यांना बाहेर घेऊन या दोन वसवास समोसा जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अत्यंत महत्वाचा अभंग आहे. थोडा दीर्घ व्हिडिओ खूप आज या ठिकाणी या देहू क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्राचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे महाराज आपल्या गावाचा मोठेपणा सांगताना म्हणतात धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग असं हे पुण्यभूमी क्षेत्र आहे. अशा या पुण्य पावन देहू क्षेत्रामध्ये आणि ज्या स्थळावरून जगद्गुरु तुकाराम महाराज गुप्त झाले निज धामाला गेले अशा या वैकुंठ स्थळावर होणारा हा हरिनाम सप्ताह ज्यांनी आयोजित केलेला आहे त्या मंडळीला माझ्याकडून शतशः धन्यवाद देतो.
वासिम, खातिवली या संपूर्ण पंचक्रोशीच्या वतीने होणारा हा सप्ताह कुणीतरी त्याचं एक माध्यम असावं लागतं. जरी कार्य करणारे सगळे असतील तरी त्याचं कुणीतरी माध्यम असावं लागतं. ही पत्रिकेमध्ये नावं पाहिजे. आपल्या परिसरातील थोर साधू संतांची त्याच्यामध्ये नावं आहेत. आणि विशेष म्हणजे आमचे दिनेश महाराज वडील यांची प्रेरणा आहे. भास्कर महाराजांचे अत्यंत परिश्रम आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य आहे आणि त्याच्यातून साकारलेला हा हरनाम सप्ताह मला खूप आनंद वाटतो. 700 वर्षांपूर्वी माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबारायांनी नामदेव महाराजांना आपल्या सोबत घेऊन तीर्थयात्रा केली होती. आणि तीर्थयात्रा करून त्यांनी भागवत धर्म संप्रदायाचा प्रसार प्रचार त्या काळामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराजांनी काहीच करून पाहता. मला कळतल दिसतो त्यांना बोलवा कुठे बसायला येते. त्यांना आतमध्ये बोलवा. नसेल त्यांना आवाज येईल त्यांना आतमध्ये पाठवून जाईल. मला व्यक्तीवर असले करू नको. माऊली महाविष्णू श्रीमंत ज्ञानोबारायांनी नामदेव महाराजांच्या सोबत तीर्थयात्रा केली. भागवत धर्म संप्रदायाचा प्रसार केला. संत शिरोमणी नामदेव महाराजांनी खांद्यावर विणा घेऊन या भागवत धर्म संप्रदायाची पताका संपूर्ण भारतभर लावल्यानंतर पंजाबमध्ये जाऊन त्यांनी आपल्या कार्याचा शेवट केला. आणि अशाच प्रकारचं कार्य सद्यस्थितीमध्ये या आधुनिक काळामध्ये बरीच लोक करतात. पण त्याच्यापैकी विशेष आपल्या भागामध्ये आवर्जून या मंडळीचं नाव घ्यावं. तर का भास्कर महाराजांसारख्या मंडळीचं ही खांद्यावर भागवत धर्म संप्रदायाची पताका घेऊन ज्ञानोबा तुकोबारायांचे विचार घेऊन ते सर्व लोकांना तीर्थामध्ये येऊन त्या ठिकाणी सगळ्यांकडून परमार्थ करून घेतात. श्रीमद भागवतामध्ये तीर्थयात्रेचा महिमा खूप गायलेला आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये पहिल्यांदा माणसांनी तीर्थयात्रा करावी. जगद्गुरु तुकोबारायांचा एक नाटाचा अभंग आहे. जवळ हे सकळ सिद्ध आहे हात साधावया पायी तो तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रेचा या चुकू नको. अंगामध्ये ताकद आहे. वाणीमध्ये बोलू शकता, कानामध्ये ऐकू शकता, पायामध्ये चालू शकता, तुम्ही टाळी वाजवू शकता. अशा काळामध्ये तीर्थयात्रा करावी. आणि या तीर्थाचा महिमा संतांनी खूप गायलेला आहे. तर तीर्थामध्ये गेल्यानंतर त्या तीर्थामध्ये स्नान करून त्या ठिकाणी भोजन करावं असंही संतांनी सांगितलेलं आहे. तीर्थाला गेल्यानंतर तुम्ही केवळ आणि केवळ फक्त तीर्थाला जाऊन त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये जाऊन परमार्था व्यतिरिक्त कोणतेही कर्म करीत असाल तर ती तीर्थयात्रा तुमची सफल होत नाही. लक्षात ठेवा. आणि तीर्थाला जाऊन जे भजन करीत नाही त्यांची तीर्थयात्रा सफल होत नाही. तर जगातले सगळे तीर्थ आहेत हे सर्व तीर्थ पवित्र होण्यासाठी जे भजन करणारे संत आहेत त्यांच्या दर्शनाचा एक योग आम्हाला कधी प्राप्त होते याची वाट पाहतात. आणि सगळे तीर्थ हे जे पवित्र होतात हे नामचिंतन करणाऱ्या संतांच्यामुळे पवित्र होतात. म्हणून तीर्थाला गेल्यानंतर जर त्या ठिकाणी तुमची भजनावर श्रद्धा नसेल तर चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नानातीर्थी भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून तीर्थाला जावं आणि तीर्थाला गेल्यानंतर त्या ठिकाणी जास्तीत जास्त भजन करा. तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम गाऊ संता संगे सेवू वासुदेव धनीवरी. क्षेत्रामध्ये जायचं भजन करायचं. तुम्हाला सांगतो घरी केलेली पापं घालवण्याची क्षमता या देव क्षेत्रामध्ये आहे. याला पुण्यभूमी ठाव म्हटलंय. घरी केलेली पापं घालवण्याची क्षमता या इंद्रायणीमध्ये आहे, देव क्षेत्रामध्ये आहे. परंतु या देव क्षेत्रामध्ये आल्यानंतर जर भजन नाही केलं तर ते जे पाप लागतं त्या पापाला वजरले पाप असं म्हटलं जातं. त्या पापाला म्हणतात वजरले पाप. म्हणजे तीर्थाला जाऊन आमच्याकडून जर भजन नाही घडलं तर ते वजरले पाप आहे. आणि म्हणून एक श्लोक आहे संस्कृतमध्ये अन्य क्षेत्रे कृतम पापो पुण्यक्षेत्रे नश्यति. परंतु पुढे ऐका पुण्यक्षेत्रे कृतम पापो पापम वजरलेपम भविष्यति. घरी केलेली पाप इथं तुम्ही घालवू शकता पण इथं येऊन भजन न करणं हे सर्वात मोठं पाप आहे. म्हणून बरेचशे लोक मी बघितले की तीर्थाला गेल्यानंतर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त त्यांचं लक्ष असतं खरेदीवर. त्यांचं लक्ष असतं मौज मजा करण्यावर.
तीर्थाला गेल्यानंतर जास्तीत जास्त भजन करावं, आपल्या सगळ्यांकडून भजन घडावं, आपल्याला चांगलं श्रवण करता यावं, याच्याकरता ही प्राप्त करून दिलेली पर्वणी आहे. आणि या क्षेत्राचा महिमा काय वर्णन करावा, देव क्षेत्राचा महिमा काय वर्णन करावा. ज्या पांडुरंगाचं दर्शन तुम्ही घेतलं, इथली मुख्य देवता आहे श्री पांडुरंग. ज्या पांडुरंगाचं दर्शन आपण सर्वांनी घेतलं तेच रुक्मिणी पांडुरंग हे स्वयंभू आहे. ज्याप्रमाणे पंढरपूरचा पांडुरंग स्वयंभू आहे, तसंच या देहूचे पांडुरंग रुक्मिणी सुद्धा स्वयंभू आहेत. जगद्गुरु तुकोबारायांचे 8वे पूर्व विश्वंभर बाबांच्या भक्तीसाठी पंढरपुरामध्ये असलेले श्री पांडुरंग परमात्मा या देहूमध्ये प्रगट झाल्याची कथा आपल्याला जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळते. अशा या क्षेत्रामध्ये वैकुंठ गमनाच्या स्तरावर होणारा हा सप्ताह आणि हे दुसरं कीर्तन म्हणून मला असं वाटतं की मधलं कीर्तन असेल, एखादा संत प्राधान्य घ्यावा. परंतु इथं आल्यानंतर कळलं की काल्याचं कीर्तन उद्या आहे आणि काल्याचं कीर्तन उद्या आहे. या अनुषंगाने मागणी पण अभंग घ्यावा असा एक नियम आहे. म्हणून त्या नियमाला सांभाळून मी तुकोबारायांचा हा मागणी पर अभंग निवडला. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये भगवंताकडे मागणी करत आहे. तुकोबाराय देवाकडे मागतात. आता जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे मागतात असं तुम्ही जर माझ्या मुखातून ऐकलं तर तुम्हाला काही वचन तुकाराम महाराजांच्या आठवतील. तुकाराम महाराज हे मागण्याच्या परिपूर्ण विरोधात होते. तुकाराम महाराजच काय, पण अन्य सगळे जेवढे संत होऊन गेले हे भक्ती करताना 2 पावलं पुढे आहेत, पण भक्ती झाल्यानंतर मात्र मागण्यामध्ये ते मागे आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतः म्हणतात की काही मागणे हे आम्हा अनुचित, काहीच कोणाकडे मागू नये, हे आमच्या वडिलांची रीत आहे. तुम्हाला सांगतो, मोठी माणसं जशी आचरण करतात ना, तशी लहान सुद्धा आचरण करतात. यद्यदाचरती श्रेष्ठस्तत्त देवे तरोजनः यत् प्रमाणं सुकृते लोकस्तदनु वर्तते. जसं मोठी माणसं आचरण करतात तसे लहान आचरण करतात. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या वडिलांनी काही मागितलं नाही. आता इथं वडील शब्दाचा अर्थ तुकाराम महाराज ज्या वंशामध्ये जन्माला आले त्या वनवंशाचा या ठिकाणी संबंध न लावता या ठिकाणी आपल्याला संबंध लावता येईल तो तुकोबारायांच्या पूर्वी झालेल्या संतांचा. तर आपण मागील संतांचा सुद्धा विचार केला तर मागील सर्व संतांनी कुठेही देवाकडे मागितल्याचे दाखले आपल्याला सापडत नाही. उद्धव असेल, प्रल्हाद असेल, नारद असेल, व्यास असेल, वशिष्ठ यांनी भक्ती केली पण देवाकडे काही मागितलं नाही. म्हणून एक वडील जे करीतील तया नाम धर्म ठेवीतील. मागे जे संत होऊन गेले तरी काही मागितलं नाही देवा तुझ्याकडे. आमच्यासाठी प्रल्हाद वडील आहे, तुकोबाराय म्हणतात आमच्यासाठी प्रल्हाद वडील आहे, मोठे आहेत ते. तुम्ही प्रल्हादाचं चरित्र जर पाहिलं तर प्रल्हादाच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत भक्तांना छळले लोकांनी, हे तुम्ही चरित्र वाचलेले पण एवढा छळ स्वतःच्या बापाने केला, स्वतःच्या वडिलांनी केला असं चरित्र तुम्हाला फक्त प्रल्हादाचं पाहायला मिळतं. बाकीचे लोक माणसाला छळतातच पण जन्मदात्या बापाने प्रल्हादाला किती छळलं हे सगळं श्रीमद भागवतामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि छळण्याचं कारण काय, भजन करतो म्हणून छळ, भजन करतो म्हणून छळलेला आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, भजन करणाऱ्या माणसाची तुम्ही निंदा केली तर वाईट वाटून घ्यायचं नाही. आता सध्याचा काळ खूप चांगला आहे, आता लोक मारित तरी नाही आपल्याला, फक्त निंदेवरती धावतात. प्रल्हादाला त्याच्या स्वतःच्या बापाने मारण्यासाठी एवढे प्रयोग केले, शेवटी देवाला नाही सहन झालं म्हणून भगवान नरसिंह रूपामध्ये प्रगट झाले. नरसिंह रूप धरून भगवान कामातून प्रगट झाले. हिरण्यकश्यपाचा वध केला आणि हिरण्यकश्यपाचा वध करून प्रल्हादाला विचारलं की प्रल्हादा तुला काय पाहिजे ते सांग. प्रल्हाद म्हटलं मला काहीच नको. देव म्हटले अरे माग ना. नाचलेलं पूजलेलं सामान आणून सत्यनारायणची पूजा घालणारी माणसं जर
ब्राह्मणाच्या तोंडामध्ये थुका राहत नाही एवढं मागून घेतात. तर तुला बापाने मागण्यासाठी एवढे प्रयोग केले तरी तू भक्ती बंद नाही केली. तुला मागण्याचा अधिकार आहे, माग काहीतरी. नको तेव्हा भगवान म्हटले माग ना प्रल्हादा काहीतरी, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. प्रल्हाद म्हटले तुम्ही जर देण्यासाठी समर्थ असाल तर फक्त माझी एकच इच्छा आहे, माझ्या मनामध्ये कधीही मागण्याची वासना उत्पन्न होऊ देऊ नको, एवढंच मला पाहिजे. मग जर भक्त प्रल्हादासारखे जर काही मागत नाही तर मी कशाला तुझ्याकडे मागावं? तुकोबाराय देवाकडे काहीच मागत नाही, कशाला मागतील संत देवाकडे? मग इथे प्रश्न आहे की देवाने भक्ताचं वर्णन करताना असं केलंय भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये. 12व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात की माझे जे भक्त आहेत ते कधीच कोणाकडे हात पसरत नाही. अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः. या श्लोकामध्ये पहिल्यांदा भगवान म्हणतात अनपेक्ष, माझ्या भक्ताकडे अपेक्षा नसते. मग आता भगवत भक्तांच्या जवळ अपेक्षा नसते असं जर आपण ऐकलेलं आहे, मग तुकाराम महाराजांसारखा महात्मा देवाकडे मागतो असं का? याचं कारण काय? तसं जर आपण विचार केला तर याची 2-3 कारणं आपल्याला पाहता येतील का मागतात तुकोबाराय देवाकडे. त्याचं पहिलं कारण असं आहे की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काहीतरी मागावं असं देवाला वाटत होतं. नंबर 2, जे देवाकडे तुकाराम महाराज मागतात ना त्याची महाराजांना गरज आहे आणि ते संसारामध्ये कोणाची देण्याची ताकद नाही आणि देवाशिवाय कुणीच देऊ शकत नाही आणि म्हणून मागतात. तिसरं कारण असं आहे की का मागतात तर आपल्यासारख्या संसारी माणसांना देवाकडे काय मागावं हे कळत नाही म्हणून आपल्याला शिकवण्यासाठी तुकाराम महाराज मागतात. विठ्ठला विठ्ठला महाराजांचा जर अधिकार पाहिला तुकोबारायांचा अधिकार असं देहूमध्ये कीर्तन आहे म्हणून मी तुम्हाला तुकोबारायांच्या विषयी सांगतोय विशेषत्वाने. काय अधिकार तुकोबारायांचा? जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अवताराच्या पूर्वी, महाराजांच्या अवताराच्या पूर्वी 400 वर्ष अगोदर समाधीस्थ झालेले ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज प्रिय आहे. किती आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे तुकोबारायांचा जन्म अवतार झाला नव्हता, त्याच्या 400 वर्ष अगोदर ज्ञानोबाराय समाधीस्थ झालेले आहेत. पण तुकोबारायांच्या अवताराच्या पूर्वी 400 वर्ष समाधीस्थ झालेले भगवान श्री ज्ञानोबाराया त्याला तुकाराम महाराज अत्यंत प्रिय आहे. तुम्ही म्हणाल तुमच्याकडे काही पुरावा, मी पुराव्याशिवाय कीर्तनच करीत नाही आणि पुराव्याशिवाय बोललं जातं त्याला भाषण म्हणतात. लक्षात ठेवा, कीर्तन म्हणजे भाषण नाही, त्याला पुरावा असावा लागतो. ज्यावेळी रामेश्वर भट्टाने तुकोबारायांचे अभंग पाण्यामध्ये बुडवायला भाग पाडले, यासाठी तुम्ही पाण्यामध्ये अभंग बुडवा अशी आज्ञा त्यावेळी रामेश्वर भट्टाने जगद्गुरु तुकोबारायांना केली आणि तुकोबारायांचे अभंग पाण्यामध्ये बुडवायला लावून रामेश्वर भट्ट आता वाघोलीला निघाले होते. वाघोलीला रस्त्यामध्ये जाताना उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून आंघोळ करायची इच्छा झाली आणि अंगडशहा फकीराच्या विहिरीमध्ये उतरले स्नान करण्यासाठी. अंगडशहा फकीराची ती विहीर म्हणजे अंगडशहा फकीराच्या दृष्टीने ते त्याचं तीर्थ होतं. त्यांनी शाप दिला, जो कोई मेरे कुएं में यहाँ पर स्नान कर रहा है, नहा रहा है, वो ऐसे ही डूबता रहेगा. शाप दिला. पाण्याच्या वर रामेश्वर भट्ट आले की अंगाची आग व्हायची आणि पाण्यामध्ये बुडाले की जरा बरं वाटायचं, शांत वाटायचं. आता तुम्हाला गंमत सांगतो, थोडं लक्ष ऐका. जास्त काय मी तुम्हाला खोलामध्ये घेऊन जाणार नाही, पण मला सुद्धा विवेक कीर्तन पूर्ण करायचंय, परत जायचंय. या ठिकाणी तुकोबारायांचे अभंग पाण्यामध्ये बुडवले, दगड बांधून बुडवले पाण्यामध्ये. महाराज रागवले नाही, अंतकरणाचा दाह झाला. लक्षात ठेवा, अंतकरणाचा दाह झाला आणि तुकोबारायांच्या अंतकरणाचा जो दाह झाला ना त्याचीच प्रचिती अंगडशहा फकीराच्या शापातून बाहेर पडली. म्हणजे
कुठं केलेले कर्म कुठं भोगावे लागतात हे कळत नाही. लक्षात ठेवा. इथं तुकोबारायांच्या अंतकरणाची झालेली आग अनूरशहा फकीराच्या शापातून बाहेर पडली. अंगाची आग होऊ लागली. काय करावं? आणि म्हणून आपल्या शिष्यानं सांगितलं की पाणी घ्या माठामध्ये भरून आणि माझ्या अंगावर असं टाकत टाकत मला आळंदीला घेऊन चला. रामेश्वर भट्ट आळंदीला गेले आणि तिथे धरणं धरून बसले माऊली श्री ज्ञानोबारायांच्या समाधी समोर. आता तिथं धरणं धरून बसल्यानंतर त्या ठिकाणी रामेश्वर भट्टांना ज्ञानोबारायांनी समाधीतून सांगितलं, त्या ठिकाणी स्वप्नात सांगितलं येऊन की अरे इथं आळंदीला येण्यापेक्षा ज्याला तू छळलेले त्याचे जाऊन पाहिजे, ज्याची तू निंदा केली, ज्याला छळलं ना ते तुकाराम महाराज मला प्राणापेक्षा सुद्धा प्रिय आहे. ही ज्ञानोबारायांची भाषा आहे. तुका सर्वश्रेष्ठ प्रिया थोर जो का अवतार नाम याचा, त्याची तुझ लागी घडलीसे निंदा, म्हणून ही पाद झाली तुझ. देऊळ आला त्यांचे पाय. रामेश्वर भट्ट तिथून देऊळ आले आणि देऊळ आल्यानंतर त्यांनी बघितलं की 13 दिवसानंतर तुकोबारायांचे अभंग पाण्याच्या वर दगडासहित आले होते. आता कुणी काही म्हणू कुणी, लक्षात ठेवा. मारणाऱ्याची काठी धरू शकता तुम्ही, पण बोलणाऱ्याचं तोंड धरू शकत नाही. सध्या माणसं स्वतःला एवढी शहाणी समजायला लागली. ते म्हणतात तुकाराम महाराजांच्या अभंग पाण्याच्या वर नाही आले, ते लोकांनी पाठ केले. म्हणजे संतांनी दिलेले पुरावे सगळे खोटे आहेत का? संतांचे पुरावे खोटे आहेत का? मला तुम्ही सांगा. तुकोबारायांच्या एका अभंगावर कीर्तन करून तुम्ही 51,000 रुपये घेऊन जाता आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये घडलेल्या प्रसंगावर तुम्ही आक्षेप घेता. निर्लज्जपणाचा कळस आहे. पाण्याच्या वर अभंग आहे. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राने दगड तारले. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राने वानरांच्या हातून दगड तारून घेतले आणि कलियुगामध्ये तुका रामाने पाण्याच्या वर अभंग तारले, दगड तारले. मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरे तारिली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीव कागदासी. भव सिंधुसी बांधिलासे तुझेने, अनाथा दिना लागी सद्गुरु तू कळ्याने. आणि आले तुकाराम महाराजांचे पाय धरले रामेश्वर भट्टांनी आणि डोळ्यातून घराघरा अश्रू वाहला. रामेश्वर भट्ट म्हणजे काही साधे नाही. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याचा गाढा अभ्यास असणारे रामेश्वर भट्ट दशग्रंथी ब्राह्मण. संतांना विरोध करण्यासाठी सुद्धा लायकी असावी लागते, योग्यता असावी लागते. कुणीही संतांना विरोध करून चालत नाही. इथं रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबारायांच्याकडे पाहतो आणि त्यांनी सांगितलं की आतापर्यंत या संपूर्ण चराचरामध्ये ब्रह्मांडामध्ये व्यापलेल्या त्या परमतत्वाला मी जाणण्याचा प्रयत्न केला. या जगामध्ये या विश्वामध्ये विस्तारलेल्या त्या परब्रह्माला मी जाणण्याचा प्रयत्न केला. पण आता माझ्या लक्षात आलं की एका पारड्यामध्ये जर ते ब्रह्म ठेवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये जर तुकाराम महाराज ठेवले तर दोघांमध्ये काही सुद्धा मात्र कमी जास्तपणा होणार नाही. हे आता मला कळलं. तुकिता तुळनेसी तुकाशी आले,
देव म्हणत आहे पुरेपूर या क्षेत्राचा लाभ घ्या. दिवसातून 3 वेळा नाही, 4 वेळा नाही, पुन्हा पुन्हा तुकोबारायांचं दर्शन घ्या. जगद्गुरु तुकोबारायांचं दर्शन पुन्हा पुन्हा घ्या, त्यांचं स्मरण करा. आता तुम्ही मला प्रतिप्रश्न जर विचारला की आम्ही तुकाराम महाराजांचं दर्शन 3-3, 4-4 वेळा का घ्यावं, त्यांचं स्मरण का करावं, तर तुम्हाला सांगतो हे संपूर्ण विश्व ज्या देवाची पूजा करतं त्या देवाने सुद्धा तुकोबारायांची पूजा करावी म्हणून त्यांचं दर्शन घ्यायचं. जया पूजिले आदरे पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. देवाने त्यांची पूजा करावी आणि त्यांना सदेह वैकुंठाला न्यावं असे जगद्गुरु तुकोबाराय आपल्या उपास्य दैवताला श्री पांडुरंग परमात्म्याला म्हणतात की देवा माझ्या मनामध्ये एक आवड आहे. ज्याप्रमाणे लहान बाळ हे आपल्या आई वडिलाशी अनन्य असते, लहान बाळ आपल्या आई वडिलाशी अनन्य असते आणि त्याला काही जरी लागलं तरी तो हट्ट आपल्या आई बापाकडे करतो. बरोबर. लेकराने आई बापाकडे नाही आळी करायची, मग करायची पुन्हा. ज्याप्रमाणे आपल्या आई बापाकडे हट्ट करणं हा त्या मुलाचा पूर्ण अधिकार आहे. जसं तुकोबाराय देवाला म्हणतात की तुझ्याकडे हट्ट करणं हा आमचा अधिकार आहे. तुका म्हणे आम्ही मागावी लढी पळायचं नाही. तुका म्हणे आम्ही मागावी लढी उरगावी आळे ज्या दिवशी आम्ही पात्र होऊन त्या दिवशी मागायला हरकत नाही. पण लायकी नसलेली माणसं देवाशी भांडतात. एक म्हणलं देव चांगल्या माणसाला छळतो, अजून तुला छळतो याचा अर्थ अजून तू चांगला झालेला नाही. ज्या दिवशी तू चांगला होईल त्या दिवशी देव तुझ्या घरची कामं करेल. गुरुबाकासारखी तुकोबारायांसारखी. लक्षात ठेवा. लायकी नसलेली माणसं देवाशी जेव्हा भांडतात ना याची मोठी कमाल वाटते आपल्याला. तुकोबाराय म्हणतात देवा तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं कुणी नाही. काय अधिकार सांगताना देवाला म्हटलंय महाराज संचित सांडवले काही होते ते जवळ. इथं टाकणं होतं सगळं. संचित सांडवले काही होते ते जवळ. वित गोत पुत माया तुटली ही लागवणे. निष्काम झालो देवा होते माझे कपाळी. तुका म्हणे तुझी आता माझा सर्वस्व बळे. आता माझी करी चिंता दान देई भगवंता. पाठीपोटी ना
नाही कोणी निर्विसज्जन संता. लक्षात ठेवा, आता मी सगळ्यांवर प्रेम काढून ते प्रेम तुझ्याकडे लावलंय आणि त्याच्यामुळे आता आम्ही आमची आवड कोणाकडे सांगणार? सांगून आम्ही आमची आवड सांगणार कोणाकडे? जेव्हा आमची योग्यता होते ना त्यावेळी आम्ही देवाशी भांडण्याच्या, देवाकडे मागण्याच्या, हट्ट करण्याच्या योग्यतेचे होतो. तुम्ही अर्जुनाचा प्रसंग जर पाहिला ज्ञानेश्वरीमध्ये, तर ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाचे सगळे हट्ट देवाने पूर्ण केले. काय वर्णन करतात ज्ञानामध्ये? तुरुसे तो कोपे की निवांतची साहे, तुरुसे की बुझावित जाये, नवलपिसे लागले आहे पार्थाचे देवा. अर्जुन रुसला तर भगवान त्याला समजावून सांगायचा. मी चुकलो म्हणायचे भगवान, तू कधी देवाच्या ओरडला तर भगवान शांत बसायचे. अर्जुनाचं वेळ लागलं होतं. आता या सगळ्या ओव्या आहेत ना, या पुढच्या ओव्या आहेत, पण त्याची कबुली अर्जुनाने दुसऱ्या अध्यायामध्ये दिलेली आहे. देवाने एवढं प्रेम अर्जुनावर का करावं? तर अर्जुन म्हणतो, तू गुरु बंधू पिता, तूच आमची इष्टदेवता, तू आमचा गुरु आहे, तू आमची इष्टदेवता आहे, तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं कुणी नाही. ज्या दिवशी आम्ही सर्वस्वाने देवाशी होऊ ना त्या दिवशी आमचा हट्ट देव पूर्ण करतो. आमचे सगळे बंध संसाराशी बांधलेले आहेत, आम्हाला काय अधिकार आहे देवाशी बांधण्याचा? पंढरपूरच्या वारीमध्ये चालतो आणि 18 दिवसामध्ये 180 पार बायकोला करतो, काय अधिकार आहे त्याला देवाशी बांधण्याचा? एकादशी सुद्धा माणसं काही न सोडता घरी पोहोचतात, तुम्हाला अधिकार नाही देवाशी बांधण्याचा. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा देवावर अधिकार आहे आणि म्हणून देवाला म्हणतात, देवा तूही मला विचारलं, माझी सुद्धा इच्छा आहे, आणि म्हणून तू विचारलं, माझी सुद्धा इच्छा आहे. म्हणून बऱ्याच दिवसापासून माझ्या मनातली आवड तुला सांगावी असं मला वाटतं. माझ्या मनामध्ये एक वासना आहे ती तुझ्याकडे व्यक्त करावी असं मला वाटतं. तुकोबार आहे हे दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, ऐसे आवड स्वर ऐसे आवड देवाला, ऐसे आवड छान चालू. ऐसे इथून पुढं माझी जबाबदारी तुमच्या हातात आहे, तुमच्यावर आहे. अब तुम्हारे हवाले वतन साथी, तुम्ही मला सांभाळून घ्यायचं आहे. स्वराकडे लक्ष द्या, फक्त बाकी काही करू नका. चाली चुकल्या तरी चालतील, फक्त स्वर नाही सुटला. स्वर सुटला कीर्तनाची वाट लागते. ऐसे आवडते मना, ऐसे आवडते म्हणा, देवा पुरवावी
दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज देवाला म्हणता ऐसे आवडते मना, माझ्या मनात ही आवड आहे. पुढे आहे का, माझ्या मनामध्ये वासना आहे तेवढी तुम्ही पूर्ण करा. आता वास्तविक जर विचार केला तर वासना ही तशी खरी म्हणजे बाधकच आहे. मानवी जीवनाला पुन्हा पुन्हा जन्म मरणाला आणणारी कोण असेल तर ही वासना असेल. जन्माला येणं आणि मरणं याला म्हणतात संसार. मग या संसाराला कारण जर काय असेल तर वासनाच आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाली त्याची झाली हरी रूप, त्याची झाली हरी रूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाली हरी रूप. वासनेच्या संगे, हा जन्म आपल्याला मिळाला ना, हा वासनेमुळेच मिळाला. वासना शिल्लक राहिली की जन्म घ्यावा लागतो. आता त्या वासनेचं रूप कसं असतं, काय वासना आहे त्याचं मी थोडक्यात तुम्हाला एका मिनिटात सांगतो. जास्त काही विस्तार करत नाही. वासना म्हणजे काय, तर त्या वासनेचं वर्णन असं केलंय शास्त्रामध्ये. दृढ भावनया ते पूर्वापार विचारण, जगादान पदार्थस्य वासना प्रकीर्तितः. महत्वाचा मुद्दा आहे, त्याला लक्ष देऊन ऐका. वासना म्हणजे काय, तर एखादा विषय पूर्वी एखाद्या माणसाने सेवन केलेलं आहे, म्हणजे तो विषय त्या माणसाने भोगलेला आहे, आणि तो विषय त्या माणसाने भोगल्यानंतर तो विषय भोगल्यामुळे त्या माणसाचं प्रचंड नुकसान झालंय. हे आपल्याला माहिती की त्याने तो विषय भोगला म्हणून त्याचं प्रचंड नुकसान झालंय. आणि हे माहीत असून सुद्धा तोच विषय आपण भोगण्याची इच्छा मनामध्ये करणं, याचं नाव बोला पटकन आता. आता उत्तर देत सांगा बरं का. पूर्वी एखादा विषय एखाद्या माणसाने भोगलेला आहे आणि तो विषय भोगल्यामुळे त्या माणसाचं भयानक नुकसान झालंय, हानी झाली त्याची खूप मोठी, हे आपल्याला माहिती आहे. तर त्या विषयाने त्या माणसाची प्रचंड हानी झाली माहिती आहे, तरी सुद्धा मात्र तो विषय भोगण्याची आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होणं, याचं नाव बोला पुढं समजते. बोला महिला याचं नाव वासना आहे. चला, विडे ओढल्यामुळं कितीतरी माणसांना फुफ्फुसाचे कॅन्सर झाले. फुफ्फुसाचे काही माणसांचा खोकून जीव चालले, टीबी झाली त्याला. जोपर्यंत शरीरामध्ये शक्ती आहे तोपर्यंत रोग तुमच्यावर आक्रमण करीत नाही. एकदा शरीरातली शक्ती हीन झाली की सगळे रोग तुमच्यावर आक्रमण करतात. डॉक्टर तुम्हाला तुमच्या अंगातली शक्ती वाढवण्याचे औषध देतात, ज्याला म्हणतात रोग प्रतिकारक शक्ती. विडी ओढणारा सिगरेट पिणारा माणूस असेल त्याला वाटेल की मला काहीच होत नाही, ठीक आहे, तुझ्या अंगातली ताकद कमी होऊ दे, तुला कोणी बाजूला उभा सुद्धा करणार नाही. तोंडाला दुर्गंधी येते, खोकून जीव जातो, फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो, टीबी होऊ शकते. आणि विडी ओढल्यामुळे किती माणसांचा सत्यानाश झाला हे माहीत असून सुद्धा बरं का पानटपरीवर जाऊन विडी विकत घेणं, याचं नाव वासना. तंबाखू खाल्ल्यामुळे कितीतरी माणसांना जिभेचा कॅन्सर झाला, तोंडाचा कॅन्सर झाला, कितीतरी माणसांना गळ्याचा कॅन्सर झाला. तुम्हाला सांगतो, शरीरातलं रक्त आहे ना, गेलं तर ते परत मिळू शकतं. रक्त मिळतं बाजारामध्ये. रक्त तुम्ही विकत घेऊ शकता किंवा तुम्हाला कोणी देऊ शकतं. शरीराचा कोणताही अवयव निकामी झाला तरी तो तुम्हाला मिळू शकतो, पण लाळ मात्र माणसाची बदलता येत नाही. सगळं लक्ष द्या माझ्या. तोंडातली जी लाळ आहे, खरं म्हणजे ही 17वी जीवन काळ आहे माणसाच्या जीवनात, असं म्हणायला हरकत नाही. त्या लाळेच्या जीवावर योगी हजारो वर्ष जगू शकतात. लाळ
शरीरामध्ये पौष्टिक आहे. तर तुम्ही 2 रुपयाच्या तंबाखूसाठी तुमच्या शरीरातली कितीतरी लाळ तुम्ही बाहेर टाकून देता. लक्षात ठेवा, तंबाखू खाल्ल्यामुळे कितीतरी माणसांना कॅन्सर झालेला आहे. त्यांचे जबडे चिरलेले, कोणाची जीभ कापलेली, कोणाचे टाळ काढले, कोणाचा गळा चिरलाय. हे सगळं माहीत असल्यानंतर सुद्धा माणसं तंबाखू विकत घेऊन खातात. याला म्हणायचं वासना. मला सुद्धा होऊ शकतो हे माहीत असून सुद्धा त्या विषयाची अपेक्षा करणं याचं नाव वासना. मी तुम्हाला एवढंच सांगेन, देऊला आल्यानंतर तुम्ही बाकी काही नाही सोडलं तरी ठीक आहे, आज तुम्हाला माफ करतो मी, पण इथून पुढे तंबाखू तरी किमान सोडा. एक तंबाखू फक्त सोडायचं आणि बाहेर मशिनी सोडून द्यायची. कीर्तन झाल्यानंतर, कीर्तन संपल्यानंतर जे जे तंबाखू खायला माणसं आहेत त्यांनी सगळ्या पुढ्या जमा करायच्या एकत्र. मी माझ्या हाताने इंद्रायणीमध्ये विसर्जन करीन, तर उद्याच्या पेपरला सांगेन ते मगाशी आमचे राम जोशी मला म्हणत होते मुलाखत द्या म्हणून. मी आवडीने मुलाखत देईन तुम्हाला. काय त्याच्यामध्ये एवढं विशेष आहे तर तुम्ही लपून खाता, चोरून खाता. त्यापेक्षा काजू बदाम खा ना जाहीर असं समाजामध्ये. लपून खायची काय गरज? तंबाखू खाल्ल्यानंतर अनेकांचे जबडे सडलेले हे माहीत असून सुद्धा माणसं तंबाखू खातात. वासना आहे. या देशामध्ये ज्या दिवशी HIV चा प्रवेश झाला, एड्सचा, लक्षात ठेवा, त्या दिवशीच खरं म्हणजे 7.5 लागली आपल्याला. आणि तो कशामुळे होत आहे माहिती आहे, पण हे माहीत असून सुद्धा त्या विषयाची अपेक्षा करणं याचं नाव वासना आहे. आणि म्हणून जी वासना एवढी घातक आहे तर ती माणसाला दुःख देते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा पूर्वावी वासना. तर त्या वासनेचे 2 प्रकार आहेत. एक शुभ वासना, दुसरी अशुभ वासना. वासना विविधा प्रोक्ता शुद्ध मलिन च तथा अशुद्ध जन्मना हेतू शुद्ध जन्म विनाश. एक वासना अशुभ वासना आहे, दुसरी शुभ वासना आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या ठिकाणी जी वासना आहे ती वासना मानवी जीवनाचा उत्कर्ष करणारी वासना. आणि म्हणून देवाला म्हणतात, देवा पुरवावी वासना ऐसे आवडते मना. बघा, आता कधी कधी काय होतं की घरामध्ये दररोज समजा 2-2, 3-3 भाज्या करतात. काही घरामध्ये, काही घरामध्ये एकच करतात. पण 2-2, 3-3 भाज्या जरी केल्या तरी घरातला माणूस एखादा म्हणतो, आज ही भाजी मस्त झाली होती बरं का, ही भाजी मस्त झाली होती, छान झाली होती. भाज्या ताटामध्ये पुष्कळ आहे, पण एखाद्या भाजीच्या विषयी आमच्या मनामध्ये अनुकूल भावना निर्माण झाली, त्याला म्हणायचं आवड. लक्षात ठेवा, तुकाराम महाराज म्हणतात, एका विषयाच्या बद्दल माझ्या अंतःकरणामध्ये एक आवड निर्माण झालेली आहे आणि तेवढी आवड तुम्ही पूर्ण करावी असं देवाला म्हणतात. मग देवाने तुकोबाराने विचारावं की तुम्हाला नेमकं काय पाहिजे, तुमच्या मनामध्ये कोणती आवड आहे हे तुम्ही मला सांगा. किंवा तुकोबाराय म्हणतात, देवा वसे
चित्तामध्ये तू राहतोस ना, मला त्यांची संगत पाहिजे. ज्यांच्या चित्तामध्ये तू राहतोस ना, मला त्यांची संगत पाहिजे. खरं तर या अभंगाचा जर विचार केला ना, तर तुकोबाराय या अभंगामध्ये संतांची संगत मागतात. पण थेट संतांची संगती दे असं न म्हणता, तू ज्यांच्या चित्तामध्ये राहतोस ना, मला त्यांची संगत दे असं तुकोबारायांनी स्पष्ट केलं. आणि ही गोष्ट तेवढीच खरी आहे. देव संतांच्या चित्तामध्ये राहला. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये इथं पारायण सुरू नाही. ज्ञानेश्वरचं पारायण सांगा गातेच आहे. 9व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात की जगामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. एक आहे आसुरी प्रकृतीने ग्रासलेला आणि दुसरा आहे दैवी प्रकृतीने ग्रासलेला. जो आसुरी प्रकृतीने ग्रासलेला आहे त्याच्याविषयी काही बोलण्यासारखंच नाही, आणि ज्याच्याविषयी काही बोलण्यासारखं नसतं त्यांच्याविषयी न बोललेलंच बरं. आपला बहुतेक काळ ना हे लोकांचं गुणधुणं काढण्याचा होतं. बहुतेक काळ दुसऱ्यांच्या विषयी बोलण्यामध्ये जातो आपला. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की ज्यांच्या जीवनामध्ये बोलण्यासारखंच काही नाही त्यांच्याविषयी काय बोलायचं. सावरीची झाडं किती वाढली म्हणजे त्याला फळं येतील. सावर कळते ना तुम्हाला? सावर नाही, सावर ती फक्त काटे टोचायचं काम करते. सावरीची झाडं किती वाढली तरी ती काही फळं देऊ शकत नाही. ते काटे टोचण्यामध्ये पटायचं असतात. आणि बोकडाच्या गळ्याचे स्तन असतात. बोकड त्याच्या गळ्याला स्तन असतात. ते काही कामाचे आहेत का? ते फक्त दिसायला स्तन आहेत, काहीच फायद्याचे नाही. तसं ही जी माणसं आहेत ना, ही फक्त दिसायला माणसं आहेत पण काहीच कामाची नाही. सावरी वाढी नल्या सरळवरी फळणाती पोकळ त्या गळा जर झाले स्तन शिळेचे जसे 9व्या अध्यायामध्ये. यांचं सगळं व्यर्थ आहे. यांच्या जगण्याला काहीच अर्थ नाही. माणसाच्या जगण्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे. आम्ही वाशिमवरून जर देहूला आलोय तर आमच्या जगण्यामध्ये काहीतरी अर्थ यावा याच्यासाठी हे करावं. लक्षात मला एकाने विचारला परमार्थ कशासाठी करावा. आमच्या जगण्यामध्ये अर्थ यावा याच्यासाठी परमार्थ करावा. तसं एकच उत्तर आहे. परमार्थामध्ये आमच्या जगण्यामध्ये अर्थ येतो. मी मगाशी इंद्रायणीच्या तीरात बसलो होतो. आज पुरेपूर इंद्रायणीच्या काठावर बसून त्या ठिकाणी इंद्रायणी मातेचा सहवास घेतला. जगद्गुरु तुकोबारायांचा कळसही बराच वेळ पाहिला. आणि त्या मुलांना सांगत होतो, माझ्यासोबत आलेल्या सगळ्या मंडळींनी सांगत होतो, बरेचसे श्रीमंत माणसं होऊन गेले, त्यांच्या वाड्याच्या विकास सुद्धा शिल्लक राहिले नाही. बरेचसे लोक होऊन गेले, त्यांच्या वाड्याच्या विकास सुद्धा शिल्लक राहिले नाही. ज्याचे मोठमोठे वाडे होते आज तिथं विटा सुद्धा शिल्लक राहिला नाही. फक्त इथं वाडा होता असं लोक म्हणतात. त्याला दुसरं एक वाक्य सांगितलं, तुम्ही किती श्रीमंती कमवली तरी तुमचा फोटो फक्त तुमची मुलं तुमच्या घरात लावणार आहेत. नातू तुमचे फोटो घरात नाही लावणार. आपले नातवंडे नाही आपले फोटो घरात नाही लावणार. आपले आमच्या घरामध्ये आमच्या केवळ बापाचा फोटो, आजोबाचा पंजोबाचा फोटो कुठे आहे? आम्ही गेल्यानंतर आमचा फोटो भिंतीवरून नातू जर काढून नदीमध्ये फेकून देतो, काय आमच्या जगण्याला अर्थ आहे? पण 350 वर्ष झाली लोकांनी घरातही तुकोबारायांचा फोटो लावलेला आहे आणि हृदयातही तुकोबारायांची मूर्ती ठेवलेली आहे आणि माणसं आरती करतात. आरती तुकाराम आरती गातात. जगण्यामध्ये अर्थ आहे ना. लोक पुण्यतिथी ठेवतात, त्याला 5 माणसं जमत नाही म्हणायची पुण्यतिथी आमच्यावर.
काय करणार? जरी आमच्या कुटुंबाने आमची पुण्यतिथी नाही केली तर लोकांनी आमची पुण्यतिथी साजरी करावी, याला म्हणायचं जगण्याला अर्थ आला म्हणून. भगवान म्हणतात की ज्यांच्या जगण्यामध्ये अर्थ नाही ना त्यांच्याविषयी कशाला चर्चा करायची. हे असो वायानी कायसी मूर्खांची बोलणी, वाया वाढविता वाणी शिनेल. कशाला त्यांच्याविषयी बोलायचं आणि वाणी आपली कर. ती वाणी ना परमेश्वराचा प्रसाद आहे, त्याचा दुरुपयोग करू नका. एकदा ती गेली ना का खूप पश्चाताप करायची पाळी येते. ती चांगली आहे ना तो त्या काळामध्ये चांगलं बोला, भजन करा, चांगलं वाचा, तिचा चुकीचा उपयोग करू नका या वाणीचा. आणि मग त्याच्यानंतर भगवान आता त्यांचं वर्णन करतात. कोणाचं? जे दैवी प्रकृतीने ग्रासलेले आहेत अशांचं वर्णन भगवान करतात. महात्मनस्तु मां पार्थ दैवी प्रकृती माश्रिता भजन्ते अनन्य मनसा ज्ञात्वा भूतादि मोक्षयम्. आणि मग भगवान म्हणतात त्याच्या खाली जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेवढी झाले मग शांतीशाली पालवणे, मी त्यांच्या हृदयामध्ये राहतो. भगवान म्हणतात जे ज्ञानगंगेने नहालेले आहेत, जे सर्वस्वामी माझी झालेले, ज्यांचा आत्मा व्यापक आहे, मी त्यांच्या हृदयामध्ये राहतो. काय भगवंताची भाषा आहे. मग तयाच्या चोखट मानसी मी होऊन यासे क्षेत्र संन्यासी, जया निजलिया ते उपासी वैराग्य का. जे झोपल्यानंतर सुद्धा ज्यांचं वैराग्य भंग पावत नाही, मी त्यांच्या हृदयामध्ये वास करतो. भगवान म्हणतात मी तिथे राहतो. मग भगवंत तू ज्यांच्या चित्तामध्ये राहतोस ना, आम्हाला त्यांची संगत पाहिजे, त्यांची संगत पाहिजे आम्हाला. आयुष्यामध्ये संगत खूप महत्वाची आहे. जगद्गुरु तुकोबा या अभंगामध्ये संतांची संगत मागतात. मानवी जीवनाच्या उत्कर्षाला एकमेव कारण का असेल तर ती म्हणजे सज्जनांची संगत. एक वाक्य सांगतो तुम्हाला, आम्ही आमच्या जीवनाचं अर्ध नुकसान केलंय नको त्यांची संगत केल्यामुळे, आणि उरलेला अर्ध नुकसान आम्ही करतो ज्यांची संगत करायला पाहिजे त्यांची न केल्यामुळं. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून संगत अतिशय महत्वाची आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की तुझ्याकडे त्यांची संगत मागतो, तू ज्यांच्या चित्तामध्ये राहतोस त्यांची. आईसे आवडते म्हणा तेव्हा पूर्वावी वासना. आणि तुला हे सांगतो की त्यांची संगत जर मला मिळाली तर त्यांची आणि माझी कधीही ताटातूट होऊ देऊ नको. तुकोबाराय म्हणतात हरी जन सवे भेटी
घडावी संगती ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. तुकोबारांनी संतांची संगती मागितली. ती का मागितली, कशा करता मागितली, त्यांना संत संगतीची अपेक्षा का आहे, या सगळ्याचं चिंतन आता मला उरल्या वेळेमध्ये सांगतो. पण त्याच्या आधी महाराजांची इच्छा काय ती पहा. मला संतांची संगती द्या ते मला म्हणतात. कारण संतांची संगती ही भगवंताशिवाय इतर कोणाच्याही कृपेने मिळत नाही. श्रीमद भागवतामध्ये आलेले एक श्लोक आपल्या सगळ्यांना माहितच आहे. 3 गोष्टी जगामध्ये दुर्लभ आहेत. 3 गोष्टी. आता त्या 3 गोष्टी दुर्लभ कोणत्या आहेत, तर त्या 3 गोष्टी आहेत. दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. या 3 गोष्टी दुर्लभ आहेत. त्याच्यामध्ये नंबर 1 मनुष्यत्व दुर्लभ आहे. याचा संबंध भास्कर महाराज वरिष्ठ लोकांनी काय लावला माहितीये की माणसाचा जन्म मिळणं दुर्लभ आहे. तो तर दुर्लभच आहे. अनेक जन्म घेतल्यानंतर आम्हाला हा जन्म मिळाला, दुर्लभ आहे. बडे भाग मानुष तनु पावा. अतिशय भाग्याने आम्हाला हा देह मिळालेला आहे, दुर्लभ. बाकी सगळं परत मिळेल, पण हा नरदेह परत मिळेल का याची शाश्वती नाही. नुसतं ऐकू नका. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्बाह्य भार्या पुनर्मही यत सर्वाहा पुनर्लभ्य न शरीरम पुन्हा पुन्हा. गेलेली जमीन परत मिळेल, पैसा संपला परत कमवता येईल, पत्नी गेली काही लोक करतात, मित्र संपले तुटले नवीन मित्र करता येतील. पण हे दुर्लभ आपल्याला शरीर हातातून गेलं तर नाही मिळणार. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, दुर्लभ. आता पुढे ऐका. माणसाचा जन्म दुर्लभ ही गोष्ट तेवढीच खरी आहे, पण इथं मात्र त्याचा संबंध तो लावायचा नाही. शब्द इथं मनुष्यत्व. कदाचित तुम्हाला माणसाचा जन्म मिळेल सुद्धा, जबाबदारीने बोलतोय मी तुम्हाला. माणसाचा जन्म तुम्हाला मिळेल सुद्धा, पण माणसाच्या जन्माला आलेल्या किती माणसांना जाणीव आहे की मी माणूस आहे म्हणून. लक्षात ठेवा. माणसाच्या जन्माला आलेल्या किती प्राण्यांना जाणीव आहे की मी माणूस आहे म्हणून. मी माणूस आहे याची जाणीव असणं याला म्हणतात मनुष्यत्व. आणि म्हणून माणसांमधलं आज काय हरवलं असेल तर माणसांमधलं मनुष्यत्व हरवलंय. आणि म्हणून मी कीर्तनामध्ये माझ्या असं सांगत नाही तुम्ही देव व्हा, तुम्ही संत व्हा. मी सांगतो पहिल्यांदा तुम्ही माणूस व्हा, माणसासारखं जावा. देव म्हणून संत होणं थोडं सोपं नाही. पहिल्यांदा माणूस व्हा आणि माणसासारखं जगा, हा माझा मंत्र आहे. माणूस व्हा आणि माणसासारखं जगा. मनुष्यत्व दुर्लभ आहे. आज जे कर्म जनावर सुद्धा करत नाही एवढे घाणेरडे कर्म माणसं करू लागलेले आहेत. लक्षात ठेवा. मगाशी रस्त्यामध्ये कुत्रा बसला होता, तो मरायला टेकला होता. माझ्या सोबत आलेल्या माणसानं सांगितलं त्याच्याकडे पैसे असतील तर त्याने पैसे देऊन वडापाव विकत घेतला असता. पण देवानी त्याला याच्यासाठी जन्माला घातलाय की जन्माला आलेली माणसं तुला भाकरी खायला घालतील म्हणून. लक्षात ठेवा. पण कुत्र्यांना खायला घालायच्या ऐवजी त्यांच्या कबऱ्यात लाल घालून त्यांना मारणारे किती लोकांना माणूस होण्याची जाणीव आहे. लक्षात ठेवा. जे कर्म माणसाला शोभणार नाही असे घाणेरडे कृती माणसं करतात सध्या. आणि म्हणून मनुष्यत्व दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट मुमुक्षुत्व दुर्लभ आहे. आपल्या अंतःकरणामध्ये परमार्थ करून मला आत्मशांती मिळाली पाहिजे, मनशांती मिळाली पाहिजे, माझ्या जीवनातलं दुःख संपलं पाहिजे असा विचार मनामध्ये येणं दुर्लभ आहे. मनुष्यत्व दुर्लभ आहे. आणि मला माझ्या अंतःकरणाला समाधान मिळालं पाहिजे, न संपणारं सुख मला मिळालं पाहिजे, आत्मसुख मिळालं पाहिजे अशी इच्छा किती लोक. मनुष्यत्व मुमुक्षुत्व. आमच्या कोविडच्या सप्ताहाची पहिली मीटिंग झाली त्या 5व्या महिन्यावर. आणि तिथे पितांबरे भाऊसाहेब होते त्या मीटिंगला. ती मीटिंग झाली चालू असताना आणि त्या मीटिंग मध्ये भाऊसाहेबांनी त्या ठिकाणी घोषणा केली. कारण
मी आतापर्यंत कसाही वागलो असेल, काही खाल्लं असेल, काही प्यावं असेल, पण हा सप्ताह जो गुरुवेलीचा आहे त्या गुरुवेलीच्या सप्ताहामध्ये काही का असेल ना पण मी माळ घालणार. त्याने हा विषय तिथे जाहीर केला. म्हणून मी माझ्या गळ्यामध्ये आता जवळजवळ 7-8 माळा आहे. मला बघायची विचार करतो इतक्या माळा काय घालतात, म्हणजे कदाचित पितावर भाऊसाहेबांना वाटलं माळ घालावी, विकत आणायला नको म्हणून घालायची इथंच. त्यांच्या मनामध्ये जे जागृत झालंय चांगली इच्छा, ही चांगल्या प्रकारची इच्छा निर्माण होण्यासाठी सुद्धा भगवंत कृपा असावी लागते. आणि म्हणून मोक्षाची इच्छा दुर्लभ आहे. आणि 3 महात्म्यांची भेट होणं दुर्लभ आहे, संत भेटणं दुर्लभ आहे. आणि असे संत भेटणे दुर्लभ आहे की जे संत भेटल्यानंतर आपल्या जीवनातलं दुःख समूळ नष्ट करतात. असं ज्ञान देणारे संत जगामध्ये दुर्लभ आहे. बाकी संतांसारखे दिसणारे जगामध्ये कमी नाही. मग असे संत जगामध्ये भेटण्यासाठी 2 गोष्टीची गरज आहे. एक, तिला पुण्य सापडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. बर का, तिला पुण्य सापडे तरी हे बहुता जन्मी जोडे. पुण्याचा संचय असावा लागतो संत भेटण्यासाठी. आणि दुसरी कृपा असावी लागते भगवंताची. परिजग जेठी करुणा गेली, आहे संत भेटी परिजग जेठी करुणा केली. एक देवाची कृपा असावी लागते तेव्हा संत भेटतात. तुकोबाराय म्हणतात तुमच्या कृपेने जर मला ते संत भेटले तर त्यांची कधीही ताटातुटी होऊ देऊ नको. याला म्हणतात देवाकडे क्षेमाची मागणी केली. त्यांची भेट व्हावी योगाची मागणी, पण त्यांची ताटातूट होऊ नये ही क्षेमाची मागणी आहे. आणि म्हणून एका जनार्दनी खरो त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मोजन्मी. प्रत्येक जन्मात मला संत भेटले पाहिजे अशी संत इच्छा करतात. तर चला आता अभंगाचे 3 चरण मी तुमच्याकडे संक्षिप्त सांगितले, धावते सांगितले. आता पहिल्या चरणामध्ये म्हणतात तू ज्यांच्या चित्तामध्ये राहतो त्यांची संगत दे. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात मला हे आवडतं, माझ्या मनातली वासना तू पूर्ण कर. तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात की देवा त्यांची कधी ताटातूट होऊ देऊ नको. पण तुकाराम महाराज संतांची संगत का मागतात? ते स्वतः संत आहेत, देव त्यांच्याबरोबर बोलतो, देव त्यांच्याशी भेटलेला आहे. आणि भेटल्यानंतर सुद्धा तुकाराम महाराज संतांची संगत का मागतात? तर याचं उत्तर आहे ना तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये देतात. तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, Hare
स्वरूपाला प्राप्त झालेले आहे. ज्या ठिकाणी प्राप्त झाल्यानंतर जिथं दुःखाचा लवलेश शिल्लक राहत नाही अशा तत्स्वरूपाला तुकोबाराय प्राप्त झालेले आणि तेच तुकोबाराय नंतर संतांची संगती मी याच्याकरता मागतो की आता संतांच्या संगतीमध्ये आमच्या जगांना भलेपण आहे. हा अभंग तुकोबारायांसाठी नसून हा अभंग आमच्यासाठी थोडा कमी करावा. आमच्या जगण्याला भलेपणा येईल आणि म्हणून जगण्याला भलेपणा कसा काय येतो बघा. संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांना ज्यांनी आयुष्यभर छळलं, आयुष्यभर छळलं. कोणी विसोबा खेळला, विसोबासाठी काय किती छळावं याची सुद्धा मर्यादा आहे. इतकं छळलं की कुणी जर त्यांना भिक्षा वाढली तर ती भिक्षा ओढून घ्यायचा, भिक्षा ओढून घ्यायचा, जमिनीवर सांडवायचा आणि त्याच्यावरती पाय फिरवायचा. गावातल्या कुणी जर कापड दिलं मांडे भाजायला तर त्यांना शिक्षा करायचा. एवढंच छळलं. पण त्याच ज्ञानोबारायांनी त्या छळणाऱ्या विसोबा खेचराच्या जीवनामध्ये एवढा भलेपणा आणला की तेच विसोबा खेचर भविष्यामध्ये नामदेवाचे गुरु झाले. याला माणसं जगण्यामध्ये भलेपणा येतात. ज्या रामेश्वर भट्टाने माझ्या तुकोबारायांना छळलं ना त्या रामेश्वर भट्टाला एवढं मोठं केलं, लक्षात घ्या, लक्षात. त्याला संतांच्या यादीमध्ये बसवलं त्या रामेश्वर भट्टाला. म्हणून रामायणामध्ये बालकांडामध्ये संतांच्या संगतीचं महत्व सांगताना गोस्वामी तुलसीदास म्हणतात, एखादा माणूस जर समजा कावळ्यासारखा असेल तर संत त्याला कोकिळेसारखं बनवतात. एखादा बगळ्यासारखा असेल तर संत त्याला राजहंसासारखा बनवतात. काग होई पीक बक होई मनाला
काला काल होई तिकडक होई मराला. कावळ्यासारखे होते, संतांच्या संगतीमध्ये आले. जसं कावळा आयुष्यभर कावकाव करतो तसं काही माणसं 12 महिने शिव्या देतात, नको ते बरडतात. पण संतांच्या संगतीमध्ये ते आले, ते रामकृष्ण हरी जय हरी याच्यापेक्षा दुसरं काही बोलत नाही. समजायचं कावळ्यासारखा होता, आता कोकिळा झाला. एखादा बगळ्यासारखा असेल त्याला संत हंस बनवता. बक होई मराला, मराला शब्द वाटते राजहंस. ज्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करतो हंस, तसं परमार्थामध्ये आलेली माणसे ते सार असा विचार करतात. सत्य काय, असत्य काय, प्रपंच कराय की परमार्थ कराय, समजायचं त्यांच्या जगण्यामध्ये आता अर्थ आला. मग परमार्थाला संतांच्या संगतीमध्ये जो आला आणि त्याच्या जगण्यामध्ये भलेपणा आला असं कुणी आहे का? तर त्यांची यादी गोस्वामी तुलसीदास बालकांमध्ये सांगतात. वाल्मिकी नारद घट जोनी, वाल्मिकी नारद घट जोनी, निज निज मुखानी कही निज होनी. वाल्मिकी माणसं मारणारा, वाट पाडा कोळी, पण नारदाच्या संगतीमध्ये आले. आणि नारदांच्या संगतीमध्ये आल्यानंतर त्या नारदांच्या संगतीमध्ये नारदाने अनुग्रह केल्यानंतर ते वाल्मिकी एवढे मोठे झाले. किती मोठे झाले त्याचे उत्तर रामायणामध्येच आहे. किती मोठे झाले, एकेकाळी माणसं मारून स्वतःला मोठा म्हणवणारा. तर तोच वाल्मिक उलटा मंत्र म्हणता म्हणता एवढा मोठा झाला. उलटा नाम जपत जग जानी, वाल्मिकी भय ब्रह्म समानी. त्यांनी रामायण लिहावं आणि भगवंताने त्याच्या लिहिल्यासारखं व्हावं, इतका मोठा झाला. नारद अगस्ती संत संगतीमुळे मोठे झालेले आहेत. आणि म्हणून संतांच्या संगतीमध्ये आला शिव की त्याच्या जगण्यामध्ये अर्थ येतो, भलेपणा येतो. आणि खरं म्हणजे तुकाराम महाराजांच्या जगण्यामध्ये भलेपणाच आहे की त्यांच्या जगण्याला एवढा भलेपणा आहे की त्यांची पूजा परमात्म्याने करावी, त्याने सदैव वैकुंठाला जावं. पण तेच तुकाराम महाराज आमच्या जगण्याला अर्थ यावा याच्याकरता म्हणतात की त्याच्याकरता तुम्ही सुद्धा देवाकडे त्यांची संगत मागा. कुणाची? देववसे चित्ती त्यांची घडावी संगती. आता आपण याचा आणखी वेगळ्या पद्धतीने विचार करू एका मिनिटामध्ये. तुकाराम महाराज देवाची प्राप्ती होण्यासाठी संतांची संगती करणं बरोबर आहे. तुम्हाला तर देव भेटलेलाच आहे, मग देव भेटल्यानंतर पुन्हा तुम्ही देवाकडे संतांची संगती मागता. भगवान म्हणतात हो मी का मागतो त्याचं कारण आहे का? खरं तर मला हा देव जो भेटला ना हा संत कृपेनेच भेटलेला आहे. धन्य आनंदाची सापडली वेळ, हे संत सज्जन भेटले कृपा, तेने फेडलेला बुद्धीचा उमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो. संतांनी मला हा देव दाखवलेला आहे आणि त्यांचे माझ्यावर उपकार आहेत, न फेडण्यासारखे उपकार आहेत. मग किमान त्या संतांची संगती जर मला मिळाली तर मी काय करीन माहितीये? काय करीन मी? पडोनी राहीन तये ठाई, पडोनी राहीन तये ठाई, पडोनी राहीन तये ठाई, पडोनी राहीन तये ठाई. संतांची पायी, संतांची पायी, तुझी
त्यांच्या पायावर पडून राहिल्यानंतर मला विश्वास आहे की ते संत मला कधीही देवाचा विसर पडू देणार नाही. म्हणून महाराजांचं प्रमाणे संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा, हाची भाव माझी जीवा, देवा पूर्वी मनोरथ. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. ज्ञानेश्वर सर्व चरणांचा मी आपल्यापुढे संक्षिप्त भावार्थ सांगितलेला आहे. नियोजित वेळेमध्ये सेवा पूर्ण केलेली आहे. पुनश्च या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक यांना धन्यवाद देईल. 2 मिनिटं बसणार आहे. 2 मिनिटं बसा. मला कल्पना आहे तुम्हाला बसायची सवय नाही. अशा प्रकारचं आपलं कार्य अध्यात्मने पुढे सुरू राहो आणि भागवत धर्म संप्रदायाचा प्रसार प्रचार होत राहील. पण सहभागी होणाऱ्या माणसांना माझी विनंती आहे, कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलात ना तर तिथे गेल्यानंतर कीर्तन चुकवायची नाही, हरिपाठ चुकवायचा नाही, पारायण चुकवायचं नाही. तीर्थक्षेत्र हे मौज मजा करण्यासाठी नसतात, तर पुण्य प्राप्त करून घेण्यासाठी असतात. म्हणून या क्षेत्रामध्ये आपण आलेला आहात, देऊ क्षेत्रामध्ये, आणि त्यातल्या त्यात माझे तुकाराम महाराज ज्या ठिकाणाहून पुढी सहित झाला गुप्त तुका, अशा ठिकाणावर आपलं कीर्तन आहे, आपला सप्ताह सुरू आहे. मोठी गोष्ट. म्हणून सर्व मंडळाला मी माझ्याकडून स्वतःशः धन्यवाद देईन. मला वाटतं मागच्या वेळेला पंढरपूरला माझी सेवा झाली होती, कार्याची सेवा, आणि पुन्हा या सप्ताहामध्ये दुसऱ्यांदा आता सेवा करण्याचं योग. मला जेव्हा जेव्हा रिकाम असतं मी नाही म्हणत नाही कीर्तनाला यायला, पण अतिशय व्यस्तता असल्यामुळं बऱ्याच वेळेला येता येत नाही. त्यांनी मला कोणीही वाचता म्हणाली बऱ्याच वेळेला केलेला आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी जेवढे आलेले पंचप्रशिक्षण शहापूर वासी कल्याण परिसरातून आलेली मंडळी सर्वांना पुनश्च धन्यवाद देतो. एक निमंत्रण देतो आपल्या सर्वांना की येत्या 16 डिसेंबर पासून तर 23 डिसेंबर पर्यंत एक आपल्या भागामध्ये खूप मोठा उत्सव होतो, आणि हा उत्सव वारिंगे महाराजांचा नसून, हा उत्सव त्या समितीचा नसून, हा उत्सव आपल्या सर्वांचा तुमचा सुद्धा आहे. आणि त्या उत्सवाचं नाव आहे राज्यस्तरीय अखंड हरिनाम महोत्सव, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण तथा धर्म जागरण महोत्सव. असा तो उत्सव सगळ्या माणसांना जवळ पडावा म्हणून ठेवलेला आहे गोविंदच्या पटांगणामध्ये. आणि शहापूरच्या लोकांना वाशिमच्या मंडळाजवळ, मुरबाड सगळ्या गावांना जवळ, आंबेशिव बदलापूर यांना जवळ, अंबरनाथ उल्हासनगर जवळ, म्हणून मध्यवर्ती ठिकाणी ठेवलेला आहे. तुम्ही तुमच्या डायरीमध्ये आत्ताच नोंद करून घ्या. आणि त्या दिवशी 16 तारखेला भव्य दिंडी सोहळा होणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल. माऊलीच्या पालखीमध्ये जे अश्व असतात ते अश्व त्या ठिकाणी आपल्याला या रिंगण आपल्याला पाहायला मिळणार आहे. माऊलीच्या अश्वांचं सर्वांनी मोठ्या संख्येने या. आता तुमच्याकडे वाहनं आहेत, आणि माझा तरी संकल्प आहे की 1 लाख भाविक त्या आरतीमध्ये त्या पहिल्या दिवसाच्या धर्मामध्ये सहभागी व्हावे. आता इथं साधारणतः 300-400 माणसं, 300 माणसं असतील. एक माणसाने जरी समजा असं ठरवलं की मला 50-50 माणसं आणायची, तरी तुम्ही किती माणसं आणू शकता त्या ठिकाणी. प्रत्येकाकडे वाहनं आहेत या. आणि त्या ठिकाणी अशी व्यवस्था आहे, सकाळी पारायणातून सर्वांनी यायचं, सर्वांनी मोठ्या संख्येत. आमचा तरी विषय होता की 11,000 तरी वाचक पाहिजे, पण 11,000 पण 5,000 वाचक यायला असं वाटतं. सकाळी 5,000 वाचकांच्यासाठी नाश्त्याची सोय केलेली आहे. 10,000 तर त्यांच्यासाठी पण होईल. दुपारी 10,000 माणसांचं जेवण तयार आहे, आणि संध्याकाळी सुद्धा 40,000 माणसं जेवतील एवढी भरण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. आणि विशेष म्हणजे या समितीवरती आपली सगळी माणसं, पितांबर भाऊसाहेब, रवी पटोळे साहेब, राम जोशी साहेब आहेत, हे सगळे दिसतात त्या समितीवरती आहेत. आमचे डॉक्टर साहेब आंबोजाचे, ही सगळी प्रल्हाद जोशी, प्रल्हाद मोहपे समोर असलेले ते सुद्धा या कार्यामध्ये सहभागी आहेत.
आता सगळेजण ज्याच्या त्याच्या पद्धतीने प्रचार प्रसार करतायत. तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा का 16 डिसेंबर ते 23 डिसेंबर आम्हाला गुढीच्या सप्ताहामध्ये सहभागी व्हायचे. महिलांनी पण एकसारख्या साड्या नेसून सगळ्यांनी हरिपाठामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि असा मस्त 25,000 लोकांचा हरिपाठ आणि सगळं दृश्य आता महाराष्ट्र बघणार आहे आणि महाराष्ट्राने टाळी वाजून कौतुक केलं पाहिजे आपल्या कोकणाचं की असा उत्सव अशी आमची इच्छा आहे. तर नक्की तुम्ही सहभागी व्हा याची मला अपेक्षा आहे. आणि पुन्हा तुम्हाला एक सांगतो की आमच्याकडे मुलांसाठी संस्कार वर्ग चालतो. एकही पैसा मुलांकडून घेतला जात नाही. आळंदीला किंवा कुठेही ठेवली मुलं तर वारकरी शिक्षण संस्था मार्गांची सोडून सगळ्या ठिकाणी पैसे घेतले जातात. आमच्याकडे मोफत मुलांना धर्म शिक्षण, अध्यात्म शिक्षण, योगा हे सगळं शिकवलं जातं आणि तुमच्याही मुलांना तुम्हाला घरामध्ये शिकवता यावी याच्याकरता एक संस्कार वर्गाचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. कदाचित तुमच्याकडे ते असेल आणि त्याची किंमत फक्त आहे 100 रुपये. 100 रुपयाच्या लाया कुरमुरे घेऊन जा. तसं एक पुस्तक तुम्ही तुमच्या समोर ठेवा आणि ते तुमच्या मुलांना वाचायला द्या. एखाद्याच्या वाढदिवसाला भेट द्या. तरी सुद्धा मात्र ते पुस्तक त्या मुलाच्या जीवनाचं सोनं आहे. मला असं वाटतं की ते पुस्तक बालकांच्या साठी नसून ते पुस्तक खरं म्हणजे पालकांच्यासाठीच आहे. स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला तरुण या देशामध्ये घडावा अशा प्रकारे आमचा प्रयत्न आहे. म्हणून जर ज्याला आवश्यकता असेल त्यांनी घ्या, नसेल तर नका घेऊ. आणि पुन्हा विनंती करतो आपल्या सर्वांना की या ठिकाणी आज कार्यक्रम चालू आहे. या कार्यक्रमामध्ये आज 2 व्यक्ती महत्वाचा या ठिकाणी आज जन्मदिवस आहे, अभिष्ट चिंतन सोहळा आहे. एक आमचे माननीय श्री रामजी जोशी आणि दुसरे आमच्या रविदादा पटोले यांचे वडील कृष्णाजी पटोले यांचा जन्मदिवस आहे. त्या दोघांनाही आपण सर्वांनी आशीर्वाद द्यायचा मी त्यांना इथं बोलवीन आणि या ठिकाणी या मंचावर जगद्गुरु तुकोबारायांचा प्रसाद त्या ठिकाणी त्यांना देऊन आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांनी पटकन या ठिकाणी यायचे एका मिनिटामध्ये आणि आपला या ठिकाणी सन्मान नाही बोलता येणार पण या ठिकाणी सगळ्यांच्या शुभेच्छा म्हणून एक हा सन्मान त्यांचा माझ्या हाताने होतो तो त्यांनी स्वीकारावा. सर्वांनी जोरदार टाळ्या. आता सर्वांनी जर हात करा बघू या ठिकाणावर तुकोबारायांनी धर्माला गेले हे धाम असे आणि तुकोबारायांना आवडणारा मंत्र रामकृष्ण हरी या ठिकाणी तुकोबारायांची उभी मूर्ती आहे. आमचं तुकोबारायांचं मंदिर आहे तिथे इथली की तुकाराम महाराज सुद्धा तिथे उभे राहून बोलले पाहिजे असा मंत्र जर आपण सर्वांनी करायचा आहे. करा जर हा सर्वांनी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण